नमस्कार मित्रांनो, स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण अक्षय तृतीया या सणाबद्दल अप्रतिम सुंदर असा निबंध बघणार आहोत. हिंदू धर्मात अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी हा एक पूर्ण मुहूर्त आहे. त्यामुळे या दिवशी कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नसते. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही किंवा जे कधीही संपत नाही. असे मानले जाते की या दिवशी केलेल्या दानाचे फळ अनंत काळ मिळते.
पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला होता. तसेच याच दिवशी महाभारतात भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षयपात्र दिले होते, ज्यातील अन्न कधीही संपत नसे. अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक सकाळी लवकर उठून स्नान करतात आणि देवाची पूजा करतात. महाराष्ट्रात या दिवशी चैत्रगौरीचे विसर्जन केले जाते. या सणाचे मुख्य आकर्षण म्हणजे सोने खरेदी. अक्षय तृतीयेला सोने खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते, अशी लोकांची श्रद्धा आहे. तसेच या दिवशी गरीब लोकांना अन्नदान, वस्त्रदान किंवा पाणी पिण्यासाठी मातीचे माठ दान करणे खूप पुण्याचे मानले जाते. शेतकरी वर्ग या दिवशी नवीन कामाची सुरुवात करतात.
थोडक्यात सांगायचे तर हा सण आनंद, समृद्धी आणि इतरांना मदत करण्याची, सत्कर्म करण्याची प्रेरणा देतो. मित्रांनो, असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमीला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा.